एक महत्त्वाची बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। धीरज परदेशी काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। त्यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि कडक शिक्षा करा अशी मागणी ही जोर धरतीये आणि म्हणूनच सलग दुसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ, चित्र रोड, कापड बाजार, घासगल्ली आणि शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे। तर या असल्या मुसलमान यांना कुठेतरी या प्रकरणातून खेचून काढलं पाहिजे। तर म्हणजे आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा। माझी तर व्यक्तीच्या अशी मागणी आहे की त्यांचे जिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे। कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी म्हणतो कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला संरक्षण नको। उद्या भविष्यामध्ये असा प्रकार कोणासोबतच व्हायला नको। आणि असाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सकल हिंदू संघटना असतील किंवा आमदार संग्राम जगताप असतील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि त्यानंतर धीरज परदेशी याला श्रद्धांजली म्हणून अहिल्यानगर शहर बंद पाळण्यात आलेलं आहे। आज दुसरा दिवस असून शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या चितळ रोड भागातील सर्व व्यवहार हे व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। मृत धीरज परदेशी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी या ठिकाणी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे। आज दुपारपर्यंत मृतदेह हा शवविच्छेदनानंतर अहिल्यानगर शहरात येणार आहे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कापड बाजार असेल, घासगल्ली असेल, चितळ रोड असेल, संपूर्ण शहर हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शहरामध्ये एक शांतता पाहायला मिळत आहे। अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहे। 5 हल्लेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद देखील केलेले आहेत। त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप यांची पुढची भूमिका काय राहणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।